नमस्कार। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी परत एकदा उद्धव ठाकरे साहेब यांची भेट घेतलेली आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घोडे बाजार हा सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या आघाड्या युत्या या होताना दिसत आहेत आणि मग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज परत एकदा जेव्हा नगरसेवकांनी भेट घेतली त्यावेळी त्यांनी त्यांच्या भावना या उद्धव साहेबांसमोर मांडल्या आहेत। उद्धव साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्यांनी ठामपणे सगळ्या नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की पक्षाचा जो निर्णय आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा असं ठरवलेलं आहे की ही जी संपूर्ण निवडणूक होती ही निवडणूक आम्ही शिंदे सेना आणि भाजप या युतीच्या विरोधात लढलो। आम्हाला जी काही मतं मिळाली ही सगळी या दोघांच्या विरोधात मिळालेली आहेत। आमचे ते नगरसेवक निवडून आले ते 5-5, 6-6 हजाराच्या फरकाने निवडून आलेले आहेत। 10 सीट या आमच्या अतिशय कमी फरकाने पडलेले आहेत। त्यामुळे एवढं मोठं मॅन्डेट हे आम्हाला कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी दिलेलं असताना आपण या दोघांसोबतही न जाता ठामपणे कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांची भूमिका ही विरोधी पक्षाच्या भूमिकेतून मांडावी आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहील आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणार आहे। नाही, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही ही निवडणूक एकत्रित लढलो। एकत्रित लढल्यानंतर खरं तर असं एक कर्टसी असते की मनसेने हा जो निर्णय घेतला, राजू पाटील हे माझ्याशी सुद्धा आम्ही युतीची बोलणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।